नमस्कार. आज आपल्याला नेहरू रिपोर्ट, मुस्लिम लीगचे 14 मुद्दे, 3 गोलमेज परिषदा, जातीय निवडा, पुणे करार यांचा अभ्यास करायचा आहे. बघा, राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर यांचा जास्त उल्लेख पुस्तकांमध्ये केलेला नसतो. पण तुम्हाला जर डिटेल वाचायचे असतील तर तुम्ही हिस्ट्रीच्या पुस्तकात कुठलाही हे पॉईंट वाचू शकता. बघा, एक्झामच्या दृष्टिकोनातून पॉईंट महत्त्वाचे आहेत, पण राज्यघटनेमध्ये याचा उल्लेख केलेला नसतो, कारण की हे पॉईंट जर बघितले हिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. तर त्यामुळे हे पॉईंट जर वाचताना तुम्ही डिटेलमध्ये वाचायचे असतील तर कुठल्याही हिस्ट्रीच्या पुस्तकातून डिटेलमध्ये वाचू शकता. आजचं लेक्चर सुरू करण्यापूर्वी लास्ट लेक्चरमध्ये आपण सायमन कमिशनची माहिती पाहिली होती. त्याचा थोडक्यात आढावा घेऊयात आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. बघा, 1919चा कायदा आला. त्याच्यातला 10वा पॉईंट आपण सांगितला होता की 10 वर्षानंतर सुधारणांचा हप्ता दिला जाईल असं सांगितलं होतं. 1929ला सायमन कमिशन यायला हवं होतं, पण कधी स्थापन झालं? 1927ला. नोव्हेंबर 1927ला स्थापन झालं. भारतात कधी आलं? 1928ला. सायमन कमिशनचा अध्यक्ष कोण होता? तर सर जॉन सायमन हा त्याचा अध्यक्ष होता. सायमन कमिशनमध्ये सदस्य किती होते? तर 7 सदस्य होते. 7 मधल्यावर त्याच्यावरती एकदा प्रश्न विचारला होता, तो बघून या एकदा. सायमन कमिशनने आपला अहवाल 1930ला सादर केला. अहवालामध्ये त्यांनी शिफारसी काय सांगितल्या होत्या? दुहेरी शासन व्यवस्था रद्द करावी आणि प्रांतांमध्ये उत्तरदायी सरकार स्थापन करावे असं सांगितलं होतं. ब्रिटिश भारत आणि संस्थाने यांची संघराज्य स्थापन करावे सांगितलं आणि सांप्रदायिक मतदारसंघ पुढेही चालू ठेवावे असं सांगितलं होतं. या सगळ्या अहवालावरून ब्रिटिशांनी काय ठरवलं की गोलमेज परिषदा घेण्याचं ठरवलं. मग 1930, 1931 आणि 1932 अशा 3 गोलमेज परिषदा कुठे पार पडल्या? तर ब्रिटनमध्ये पार पडल्या होत्या. यानंतर आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. बघा, लेक्चर सुरू करण्यापूर्वी एक पॉईंट सांगतो. आज जे आपण पॉईंट सांगणार आहे ते एकदम शॉर्टमध्ये स्लाईडच्या स्वरूपात सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही लेक्चर संपल्यानंतर सर्वात शेवटी तुमची जी काही कंप्लीट स्लाईड तयार होईल त्याचा एक स्क्रीनशॉट मारून ठेवा. रिव्हिजनसाठी तुम्हाला तो उपयोगी पडेल. बघा, एक एक पॉईंट आपण बघत चालूयात. बघा, पहिला पॉईंट, नोव्हेंबर 1927ला सायमन कमिशन स्थापन करण्यात आले होते आणि भारतीयांनी यावरती बहिष्कार टाकला होता. बघा, पहिला पॉईंट काय सांगितला? नोव्हेंबर 1927 सायमन कमिशनची स्थापना. नोव्हेंबर 1927 मध्येच म्हणजे 24 नोव्हेंबर 1927ला भारत मंत्री बर्कन हेड होता. त्या बर्कन हेडने स्वतःचे संविधान तयार करून दाखवा असे आव्हान भारतीयांना केले होते. बघा, पहिला पॉईंट काय सांगितला? नोव्हेंबर 1927 सायमन कमिशनची स्थापना, त्यावरती बहिष्कार टाकला आणि त्याच्यानंतर भारत मंत्री बर्कन हेडने भारतीयांना तुम्ही स्वतः संविधान करून दाखवा असे आव्हान केले होते. म्हणून मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखालील समितीने एक अहवाल तयार केला आणि 28 ऑगस्ट 1928 रोजी तो सादर केला. यालाच आपण आज काय म्हणतो? नेहरू रिपोर्ट असं म्हणतो. बघा, नेहरू रिपोर्टमध्ये काय सांगितलेले, काय पॉईंट दिलेले आहेत ते तुम्ही हिस्ट्रीच्या बुक्समधून वाचून घ्या. नेहरू रिपोर्ट सादर केल्यानंतर मोहम्मद अली जिन्नांना हा रिपोर्ट पटला नव्हता. त्यामुळे त्यांनी काय केलं? मार्च 1929ला स्वतःचे 14 मुद्दे मांडले. बघा, पॉईंट काय सांगितला? मार्च 1929ला मोहम्मद अली जिन्ना यांनी स्वतःचे 14 मुद्दे जाहीर केले. आता हे 14 मुद्दे तुम्ही हिस्ट्रीच्या बुक्समधून वाचून घ्या. 14 मुद्द्यांमध्ये शॉर्टमध्ये काय सांगितलं होतं बघा एकदा. मुद्दे मी तुम्हाला वाचून दाखवत नाही या ठिकाणी. शॉर्ट ट्रिक कशी लक्षात ठेवायची इथं, प्रत्येक मुद्दा जर बघितला आपण तर मुस्लिमांच्या फेवरमध्ये त्यांनी मुद्दा सांगितला होता. एक उदाहरण जर बघितलं आपण, कायदे मंडळात स्वतंत्र मतदारसंघ असतील की कायदे मंडळात ठराविक राखीव जागा असतील, असे काही त्यांनी त्या ठिकाणी पॉईंट सांगितले होते. यानंतर 1930ला पहिली गोलमेज परिषद पार पडली. कुठे पार पडली? ती लंडन येथे पार पडली. यामध्ये काँग्रेसने भाग घेतला होता का? तर नव्हता घेतला. कुठल्याही काँग्रेसच्या नेत्याने याच्यामध्ये सहभाग दर्शवला नव्हता. बघा, आता भारतातली सर्वात मोठा पक्ष कुठला आहे त्यावेळेसचा? तो काँग्रेस, आणि काँग्रेसनेच त्या ठिकाणी भाग घेतलेला नाही आहे. त्यामुळे ही परिषद जी आहे, पहिली गोलमेज परिषद, यशस्वी होऊ शकते का? तर नाही. पहिली गोलमेज परिषद अपयशी ठरली. आता दुसरी गोलमेज परिषद 1931ला लंडनमध्ये भरणार होती. आता ही तरी परिषद यशस्वी व्हावी यासाठी ब्रिटिशांनी काय प्रयत्न केले? तर काँग्रेसने त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आता काँग्रेसने सहभाग घ्यावा त्यासाठी ब्रिटिशांनी काय केलं? गांधीजींसोबत 5 मार्च 1931ला एक करार केला. त्यालाच काय म्हणतो आपण? गांधी-आयर्विन करार. आणि या करारानुसार गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहिले होते. दुसरी गोलमेज परिषद पार पडली
आता ही यशस्वी झाली का, तर ही पण यशस्वी झालेली नव्हती. आणि त्याच्यानंतर लगेचच 16 ऑगस्ट 1932ला ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. आता जातीय निवाडा जाहीर केला म्हणजे काय केलं नक्की? बघा, याद्वारे दलितांनाही स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले. आता यापूर्वी पण आपण असेच पॉईंट पाहिले होते बघा. 1909च्या कायद्यानुसार मुस्लिमांना भेटले होते. 1919च्या कायद्यानुसार शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन यांना स्वतंत्र मतदारसंघ प्राप्त झाले होते. आणि 1932ला म्हणजे 16 ऑगस्ट 1932च्या घोषणेनुसार कुणाला भेटले? दलितांना भेटले होते बघा स्वतंत्र मतदारसंघ. तर स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले होते. ही बाब गांधीजींना पटली नव्हती, म्हणून गांधीजींनी काय केलं? याविरुद्ध पुण्यातील येरोडा जेलमध्ये 20 सप्टेंबर 1932 रोजी आमरण उपोषण सुरू केले. बघा, पॉईंट रिपीट करतो परत. जातीय निवडा, त्याद्वारे काय झालं? दलितांना स्वतंत्र मतदारसंघ प्राप्त झाले. आणि गांधीजींना हे पटलं नव्हतं, म्हणून गांधीजींनी काय केलं? याविरुद्ध येरोडा जेलमध्ये 20 सप्टेंबर 1932ला आमरण उपोषण सुरू केलं. आणि त्याच्यानंतर लगेच 4 दिवसानंतर 24 सप्टेंबर 1932 रोजी महात्मा गांधीजी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार करण्यात आला. आणि या करारानुसार काय सांगितलं? तर केंद्रीय कायदेमंडळात 18% जागा दलितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. राखीव मतदारसंघ आणि स्वतंत्र मतदारसंघ या 2 पॉईंटचा आजच्या लेक्चरमध्ये उल्लेख आला. कन्फ्युजन असेल, आपण याच्या मागं पण त्या ठिकाणी स्पष्टीकरण सांगितलं होतं, पण पुन्हा एकदा आज बघूयात. बघा एक उदाहरण बघूयात. भारतात आज राखीव मतदारसंघ आहेत का? तर आहेत. आणि भारतात आज स्वतंत्र मतदारसंघ आहेत का? तर याचं उत्तर आहे एक सुद्धा मतदारसंघ स्वतंत्र नाही. बघा राखीवचं उदाहरण बघा आता काय आहे. राखीव जर बघितलं, लोकसभेमध्ये आत्ता सध्याला सदस्य संख्या किती आहे आत्ता भारताची? 543. आणि त्या 543 पैकी 84 जागा कुणासाठी राखीव आहेत? तर SC कास्टसाठी त्या ठिकाणी राखीव आहेत. आणि जर ST साठी जर बघितलं आपण, ST साठी किती सांगितलेले आहेत? तर 47 जागा ST साठी राखीव आहेत. आता या राखीव आणि स्वतंत्र याच्यामध्ये काय फरक आहे? आता ज्या 84 जागा ज्या राखीव आहेत त्या ठिकाणी SC कॅन्डिडेट फक्त उभे राहणार. त्यांना मतदान कोण करणार? मतदारसंघात असणारी सर्व मतदार त्यांना मतदान करू शकतात. याला काय म्हणतो आपण? राखीव मतदारसंघ. स्वतंत्र मतदारसंघ याचं उदाहरण बघूयात. बघा, भारतात सर्वप्रथम स्वतंत्र मतदारसंघ कधी आखण्यात आला? ते 1909च्या कायद्यानुसार कुणाला स्वतंत्र मतदारसंघ भेटले? मुस्लिमांना. याचं उदाहरण सांगितलं होतं आपण. त्या मतदारसंघात कॅन्डिडेट कोण असणार? मुस्लिम कॅन्डिडेट असणार. आणि मतदार सुद्धा कोण असणार? तर फक्त मुस्लिमच लोक काय करू शकतात? मतदान करू शकतात. हा फरक आहे बघा त्याच्यात. बघा परत एकदा बघूयात. राखीव काय सांगितलं? भारतात आज राखीव मतदारसंघ आहेत का? तर आहेत. आणि स्वतंत्र मतदारसंघ आहेत का? तर नाही आहेत. यानंतर सर्वात शेवटी नोव्हेंबर आणि डिसेंबर 1932 मध्ये तिसरी गोलमेज परिषद पार पडली. आणि ती सुद्धा काय ठरली होती? अपयशी ठरली होती बघा. बघा आज लेक्चरमध्ये काय बघितलं आपण, या थोडक्यात आढावा घेऊयात. पहिला पॉईंट, नोव्हेंबर 1927ला सायमन कमिशनची स्थापना करण्यात आली. भारताने त्याच्यावरती बहिष्कार टाकला होता. त्यामुळं 24 नोव्हेंबर 1927ला बर्कनहेडने काय केलं होतं? तुम्ही तुमचं स्वतःचं संविधान तयार करून दाखवा असं आव्हान केलं होतं. कुणी ॲक्सेप्ट केलं? ते काँग्रेसने ॲक्सेप्ट केलं. आणि त्या परिणामस्वरूप 28 ऑगस्ट 1928ला मोतीलाल नेहरूने एक नेहरू रिपोर्ट सादर केला. त्यालाच काय म्हणू शकतो आपण? संविधानाचा एक मसुदा तयार केला होता असं म्हणू शकतो आपण. आता मोहम्मद अली जिन्नांना तो ॲक्सेप्ट केला किंवा पटला का त्यांना? तर नव्हता पटला. त्यामुळे त्यांनी काय केलं? मार्च 1929ला त्यांनी स्वतःचे 14 मुद्दे मांडले. याच्यानंतर जर बघितलं आपण पुढची घटना काय होती? 1930ला पहिली गोलमेज परिषद पार पडली. त्याच्यामध्ये काँग्रेस सहभागी होती का? तर नव्हती. भारतातला सर्वात मोठा पक्षच हजर नाही आहे. म्हणजे यशस्वी होऊ शकते का? तर नव्हती झाली यशस्वी. अपयशी ठरली पहिली गोलमेज परिषद. दुसरी गोलमेज परिषद यशस्वी करायची होती. म्हणजेच काय करावं लागणार होतं? तर काँग्रेसचा सहभाग घ्यायचा होता. त्यामुळे 5 मार्च 1931ला गांधी आयर्विन करार करण्यात आला. आणि त्यानंतर लगेचच 1931च्या गोलमेज परिषदेमध्ये कोण हजर होते? गांधीजी हजर होते बघा. महात्मा गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये हजर होते. दुसरी गोलमेज परिषद समाप्त झाली. त्याच्यानंतर लगेचच 16 ऑगस्ट 1932ला
ब्रिटिशांनी काय केलं, ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला आणि या जातीय निवाड्याद्वारे कुणाला स्वतंत्र मतदारसंघ भेटले होते, दलितांना स्वतंत्र मतदारसंघ भेटले होते. बघा, गांधीजींना हे पटलं का, तर नव्हतं पटलं. म्हणून गांधीजींनी काय केलं, आमरण उपोषण सुरू केलं आणि परिणामस्वरूप 4 दिवसानंतर लगेचच म्हणजे 24 सप्टेंबर 1932ला गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये कोणता करार झाला, पुणे करार झाला होता. बघा, आणि याच्यानंतर नोव्हेंबर 1932ला तिसरी गोलमेज परिषद पार पडली होती.